नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात सोमनाथ अनफिल्टर चॅनल. मी आहे सोमनाथ गोडे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर म्हणजे माहिती त्यांच्यासाठी असणार आहे जे लोक आधारवर पैसे काढतात. म्हणजे कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेचं पोर्टल असो किंवा तुमचं एअरटेल पेमेंट बँक कुठलं किंवा प्रायव्हेट पोर्टल असो कुठलाही, तर त्याच्यासाठी आधारवर पैसे काढण्यासाठी म्हणजे मंत्रा आणि मार्फो या दोन डिव्हाइस लागतात. तर त्याच्यामध्ये मंत्रा अनेक जणांना प्रॉब्लेम येतो. मंत्रा आर-डी सर्व्हिस आणि ड्रायव्हर जर डिलीट झाले, तुमचा सिस्टम जर फॉर्मॅट झाला, तर त्याला नवीन डाउनलोड कसे करायचे, इन्स्टॉल कसे करायचे, आर-डी सर्व्हिस आणि ड्रायव्हर या दोन गोष्टी डाउनलोड कराव्या लागतात. तर ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती देणार आहोत. आणि जे एक्झिस्टिंग आहे तुमचे ऑलरेडी जे आहे ड्रायव्हर, ते डिलीट करून नवीन डाउनलोड कसे करायचे हे सगळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकनचे बटन दाबून ठेवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात आणि कोणत्या बँकेसाठी काम करतात हे कमेंटमध्ये सांगा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम बघायचं आहे आपल्याला आपल्या सिस्टम मध्ये याच्या पहिले आर-डी सर्व्हिस डाउनलोड आहे का हे बघायचं. ते कशामध्ये बघायचंय? कंट्रोल पॅनल मध्ये जाऊन बघायचं. ते कंट्रोल पॅनल ओपन केल्याच्या नंतर प्रोग्राम या फाईलला क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे. प्रोग्राम फाईलला क्लिक केल्याच्या नंतर प्रोग्राम अँड फीचर्स या फाईलवर क्लिक करायचं आहे. तर आपल्याकडं कुठले जर जुने ड्रायव्हर असतील तर ते ड्रायव्हर डिलीट करून घ्यायचे, म्हणजे अनइन्स्टॉल करायचे. हे बघा माझ्याकडे हा अपडेटेड आहे, परंतु मी आता तुम्हाला सांगण्यासाठी हे सांगत आहे. हे डिलीट करून नवीन कसे डाउनलोड करायचे हे सांगणार आहे. तर हे दोन्हीही मी अनइन्स्टॉल करून घ्यायचे. तुमच्याकडे जे असतील ते जुने असतील तेही डाउनलोड अनइन्स्टॉल करून घ्यायचे. असे अनइन्स्टॉल करून झाल्याच्या नंतर हे पूर्ण झाल्याच्या नंतर हे बघा दोन्ही पण अनइन्स्टॉल, हे दोन्ही पण अनइन्स्टॉल झाल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस येईल. अनइन्स्टॉल कम्प्लीट झाल्याच्या नंतर असा युजर इंटरफेस तुमच्या स्क्रीनवर येईल. हे सगळं ओके झाल्याच्या नंतर याला क्लोज करून घ्यायचं आहे. मग नंतर आपल्या कम्प्युटरच्या क्रोम मध्ये यायचं आहे. कम्प्युटरच्या क्रोम मध्ये आल्याच्या नंतर इथे बघा सर्च करायचं आहे. सर्च बार मध्ये सर्च टॅब मध्ये सर्च करायचं आहे मंत्रा आर-डी ड्रायव्हर ऑफिशियल वेबसाईट बरोबर. तर मंत्रा ड्रायव्हर ऑफिशियल वेबसाईट आल्याच्या नंतर टाकल्याच्या नंतर एंटर केल्याच्या नंतर पहिलंच लिंक येईल मंत्रा डिव्हाइस डाउनलोड ड्रायव्हर डाउनलोड, त्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याला क्लिक केल्याच्या नंतर हे बघा आर-डी सर्व्हिस मंत्राचं असं ऑफिशियल पेज येईल. असा युजर इंटरफेस असेल त्याचा. असा युजर इंटरफेस असल्याच्या नंतर हे बघा त्याच्यामध्ये रिसोर्स फाइंडर, म्हणजे थोडं स्क्रोल डाऊन करून रिसोर्स फाइंडर म्हणून असं नावाचं प्रोडक्ट आलेलं आहे. त्याच्यामध्ये MIS 100V2 म्हणजे हे आयरिस स्कॅनर साठी आहे. प्रोडक्ट आहे मंत्राचा हा. 2 नंबरला आहे MFS 110 म्हणजे L1. ह्या डिव्हाइसचा आपल्याला ड्रायव्हर आणि आर-डी सर्व्हिस या दोन गोष्टी डाउनलोड करायच्या आहेत. तर याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा डॉक्युमेंट मध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. डॉक्युमेंट मध्ये म्हणजे कशा प्रकारे मॅन्युअल डाउनलोड करायचं, काय करायचं, हे सगळ्या गोष्टी याच्यात आलेल्या आहेत. आपल्याला कुठली गोष्ट हवी आहे? ड्रायव्हर आणि आर-डी सर्व्हिस या दोन गोष्टी पाहिजे आपल्याला, बरोबर. तर पहिले सर्वप्रथम ड्रायव्हर वर क्लिक करून हा ड्रायव्हर MFS ड्रायव्हर व्हर्जन कुठलं चालू आहे? 2.0.0.0 हा व्हर्जन चालू आहे. त्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. असा रोबोट येईल, त्याला सबमिट करून क्लिक करून घ्यायचं आहे. हे प्रत्येकाला येतं. त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुमचा ड्रायव्हर डाउनलोड होईल. तुम्हाला कुठे डाउनलोड करायचं आहे हे डाउनलोड तुमच्या, हे बघा आता मी माझ्या डेस्कटॉपवर केलं आहे. हे बघा डाउनलोड सुरू झालेलं आहे. तर आता आपल्याला काय डाउनलोड करायचं आहे हे बघा. MFS आपण केलेलं आहे ड्रायव्हर डाउनलोड, बरोबर. आता आणखीन आपल्याला करायचं आहे आर-डी सर्व्हिस. दोन्ही गोष्टी डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. हे थोडं नेट स्लो असल्या कारणामुळे असं होणार आहे. तर हे बघा याला क्लिक केल्याच्या नंतर आर-डी सर्व्हिसला हे बघा ड्रायव्हर आलेला आहे. ड्रायव्हर आल्याच्या नंतर बघा आपण ड्रायव्हर ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे. आता आर-डी सर्व्हिसला क्लिक करून बघायचं आहे.
तर आरडी सर्व्हिसला क्लिक केल्याच्या नंतर हे बघा MFS 110 विंडोज आरडी सर्व्हिस आणि MFS अँड्रॉइड आरडी सर्व्हिस. म्हणजे तुम्ही जे बँक पोर्टल कुठलंही वापरत असाल तर ते मोबाईलवर सुद्धा असतं, म्हणजे अँड्रॉइड साठी असतं. ऑपरेटिंग सिस्टम असते आणि विंडोज म्हणजे आपण कम्प्युटरवर डाउनलोड करतोय म्हणल्यावर विंडोजचं करावं लागेल, बरोबर. तर एक नंबरची लिंक वर डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याचं व्हर्जन 1.41 असं व्हर्जन आहे. तर त्याची साईज आहे 5.454 MB आहे. याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. हा रोबोट आले नॉट रोबोट करून घ्यायचं ते. हे बघा, ह्या दोन्ही गोष्टी डाउनलोड झालेल्या आहेत. जिथे पाहिजे त्या फोल्डरमध्ये तुम्हाला सेव्ह करून घ्यायचे आहे. या दोन्ही गोष्टी डाउनलोड झाल्याच्या नंतर हे फोल्डर ओपन करायचं, बरोबर. हे फोल्डर ओपन झाल्याच्या नंतर हे बघा, मी याला क्लिक करतोय. हे बघा, हे फोल्डर ओपन करून घ्यायचं, डायरेक्ट इन्स्टॉल नाही करायचं. फोल्डर ओपन झाल्याच्या नंतर हे बघा, हे दोन गोष्टी आपण डाउनलोड केलेल्या आहे. RDL1 आरडी सर्व्हिस 1.4.1 हे आरडी सर्व्हिस आहे आणि हे ड्रायव्हर आहे. तर याला राईट क्लिक करून याला रन ऍज ऍडमिनिस्ट्रेटर म्हणायचं आहे आणि याला येस म्हणायचं आहे. ठीक आहे. याला येस म्हणल्याच्या नंतर हे बघा, आपलं इन्स्टॉलेशन सुरू झालेलं आहे. त्याला इन्स्टॉल करायचं आणि याला फिनिश म्हणायचं इन्स्टॉल झाल्याच्या नंतर. आणि आणखीन एक दुसरी गोष्ट केलेली आहे आपण, ड्रायव्हर इन्स्टॉल झाल्याच्या नंतर L1 आरडी सर्व्हिस सुद्धा रन करून घ्यायची आहे. ती रन झाल्याच्या नंतर याला सुद्धा रन ऍज ऍडमिनिस्ट्रेशन म्हणायचं आहे. याला डू यू वॉन्ट टू अलाउ दिस मेक चेंजेस म्हणजे तुमच्या परमिशन मागता आहे सेटअप साठी, त्याला सुद्धा येस म्हणायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्ट स्टार मेन्यूवर कुठं करायचं, त्याला नेक्स्ट म्हणून घ्यायचं आहे, त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे इन्स्टॉल झाल्याच्या नंतर त्याचं फिनिश करायचं. तुमचं जर मंत्रा लावलेलं जर असेल तर हे ऑलरेडी झालेलं आहे, तरी पण आपण याला फिनिश करून घेऊ. जर तुम्ही मंत्रा मशीन लावलेली असेल तर ह्या एवढ्या स्पेस बार मध्ये रेडी टू यूज येईल. जर नसन लावलेलं तर आपण याच्यामध्ये सर्व्हिसेस सर्च करायचं आहे. सर्व्हिसेस सर्च करून मंत्रा इन्स्टॉल झालं आहे की नाही ते चेक करणार आहोत, बरोबर. हे बघा, मंत्रा इन्स्टॉल सेटअप झालेलं आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज मध्ये जाऊन बघायचं आहे की आपले जे डिव्हाइस आहे ते पूर्णपणे इन्स्टॉल झालेले आहे की नाही. अशा प्रकारे सर्व इन्स्टॉलेशन कम्प्लीट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथं जर तुमचं ते मशीन लावूनही होत नसेल तर हे सर्व्हिसेस मध्ये जाऊन रिस्टार्ट करायचं आहे. तर हे बघा, आपण एकदा रिस्टार्ट करून घेऊ. आपल्या सिस्टमला आरडी सर्व्हिस लावलेलं नाही म्हणून असं दाखवत आहे. तर अशा प्रकारे आरडी सर्व्हिस करून डाउनलोड करून सिस्टम इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचा आणखीन काही जर प्रॉब्लेम असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर धन्यवाद मित्रांनो.